तेच म्हणत होते एका मित्राला की फक्त प्रतिमा घरी आणून त्यांची पूजा करण्यात म्हणजे त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट की त्यांची जी क्वालिटीज आहेत आपल्या आयुष्यात आपण घेऊन यायला पाहिजे. महाराज असं का करतील, असं का झालं असं त्या दिवशी काय काय घडलं होतं त्यावेळी. मी यांना असं रेफरन्स पॉईंट म्हणून म्हणजे पकडत होतो जे ॲज इफ दे यूज टू लिव्ह द्या लाईफ इन 1600s ॲट दॅट टाईम. स्वतः ते एकदा तर 3 वाजता त्यांना मी फोन करून सांगितलं ही लाईन अशी महाराज म्हणतात, का म्हणणार महाराज असं असं बोललं असतील का ते. हो, कारण फॅन फॉलोइंग एवढं आहे शंभूराजेंचं आता की लोक फार इमोशनल त्यांच्याबद्दल. मग त्यांच्याबद्दल काही उलटं सुलटं जर झालं तर काय खरं नाही. स्क्रिप्ट संदीप सरांची ॲक्च्युली स्वप्न आहे. कारण जेव्हा हंबीरराव आम्ही केली, मी हंबीररावला असोसिएट होतो आणि हंबीरराव जेव्हा करत होतो, हंबीरराव जेव्हा रिलीज केली त्या दिवशीच अनाऊन्स केली संदीप सरांनी ही पिक्चर धर्मरक्षक. तर त्यावेळेस त्यांचं स्वप्न होतं की नाही मी माझ्या घराण्यावरती केली, पण ज्याच्यामुळं आज धर्म आहे की ज्याच्यामुळं आपण आज आहोत त्यांच्याबद्दल सिनेमा होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे कुठेतरी संभाजी महाराजांवरती सिनेमा करायचा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं, ते स्वराज्य स्थापन केलं होतं. पण महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी त्या स्वराज्याचं रक्षण केलं, ते स्वराज्य समस्त हिंदुस्थानापर्यंत पसरवलं. आणि फक्त पसरवलं नाही तर हिंदुस्थानाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये स्वराज्य काय असतं, ते कशा पद्धतीने जगलं पाहिजे आणि कशा पद्धतीने सगळ्यांसमोर घेऊन आलं पाहिजे याची खरंच खूप सुंदर अशी व्याख्या दिली. आणि याच सगळ्यांच्या आधारित आणि त्याच छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर निगडीत एक नवाकोरा चित्रपट 22 तारखेला भेटीला येणार आहे. आणि त्याच चित्रपटाचे गोड कलाकार अनूप माझ्यासोबत आहेत. मला गोड यासाठी बोलायला आवडेल कारण का सुरुवात पायलट, त्याच्यानंतर मिस्टर इंडिया, त्याच्यासोबत मिस्टर इंडियासोबत असता असता दाक्षिणात्य सिनेमा, इंग्लिश सिनेमा, हिंदी सिनेमा आणि आता मराठी चित्रपट. बरं तर अनूपचा हा पहिला मराठी चित्रपट नाही आहे, बेभानमधून सुद्धा अनूप आपल्या भेटीला आला आहे. त्याच्यानंतर हा छत्रपती संभाजी महाराजांवर सिनेमा. किती भारी वाटतं. कलाकार म्हणून सुद्धा एक अशी ऐतिहासिक भूमिका आपल्याला साकारायला मिळते ज्यांचा इतिहास फक्त महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण जगाला माहिती आहे. काय सांगाल? खूप मोठं सौभाग्य आहे माझ्यासाठी. हा रोल केल्यानंतर महाराजांच्या काळातले जेवढे गोष्टी घडल्या होत्या आणि त्यांची फिलॉसॉफीज आणि त्यांचे थॉट प्रोसेसेस ते सगळं ना एकदमशी एक चेंज म्हणून घेऊन आलं माझ्या आयुष्यात. असे की जेव्हा मी अभ्यासाला बसलो होतो महाराजांबद्दल, जेव्हा स्क्रिप्ट प्रिपरेशन होत होतं तेव्हा कळालं की यार असंही आपण बरोबर म्हणजे आपण विचार करू शकतो की बाबा हे पण होऊ शकतं आपल्याबरोबर, ते पण होऊ शकतं, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. महाराजांच्या काळातल्या खूप अशी गोष्टी आहेत ना जे आजही आपण विचार केलं तर आपल्याला कळतं की बाबा हे मी इकडे चुकतोय, इकडे माझं वागणं चुकीचं आहे. कारण महाराज असे केले असतं तर त्यांनी असं का नाही केलं असतं किंवा छत्रपती शिवरायांनी असं केलं नसतं. मी तेच म्हणत होते एका मित्राला की फक्त प्रतिमा घरी आणून त्यांची पूजा करण्यात म्हणजे त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट की त्यांची जी क्वालिटीज आहेत आपल्या आयुष्यात आपण घेऊन यायला पाहिजे. मोबाईलवर वॉलपेपर ठेवण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे. त्यांचे विचार आपल्या मनावर आले त्यांचे विचार. आणि ते मला कसं कळलं हे चित्रपट करताना मला कळलं आहे. कारण मी तर शूट केलं आहे ॲज छत्रपती संभाजी महाराज. बाकी आय एम जस्ट ब्लेस्ड. कारण असा रोल ना मी सांगतो ॲज अन ॲक्टर तुमच्याकडे खूप ऑप्शन्स आहेत की तुम्ही अमुक रोल करायचं की तमुक रोल करायचं. पण हा असा रोल आहे ना जिकडे रोल तुम्हाला सिलेक्ट करतो की तू हे करणार आहे की नाही करणार. आणि ते झाले माझ्याबरोबर. आय एम व्हेरी हॅपी टू बी प्लेईंग समथिंग लाईक अ आयकॉनिक कॅरेक्टर जे महाराष्ट्राचे आपल्या लोकांसाठी आणि पूर्ण स्वराज्य किंवा देशाच्या लोकांसाठी आयकॉन म्हणून आहेत. म्हणजे असं बोलायला काही हरकत नाही की कलाकार म्हणून सुद्धा तेवढाच कस लावावा लागतो. कारण का छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सगळ्यांना माहिती आहे, पुस्तकातून असेल, काही सिनेमामधून असेल, मालिकेमधून असेल, पण तशीच भूमिका साकारणं. कारण का प्रेक्षकांना माहिती असते की अरे असं जर संभाजी महाराजांसोबत कधी घडलं नव्हतं किंवा ते असे वागत होते, ही खरंच खूप मोठी जबाबदारी असते. असं बोलायला काही हरकत नाही. खूप मोठी जबाबदारी आहे, दॅट्स ट्रू. आणि प्रत्येक वेळी मी डिरेक्टर सर आणि आपले हिस्टोरियन होते राजमेमाने सर आणि सगळ्यांना ना 10 वेळा रात्री 1:30 वाजता 2 वाजता फोन करून त्यांना विचारायचो की सर महाराज असं का करतील, असं का झालं असं त्या दिवशी काय घडलं होतं त्यावेळी. मी यांना असं रेफरन्स पॉईंट म्हणून म्हणजे पकडत होतो जे ॲज इफ दे यूज टू लिव्ह द्या लाईफ इन 1600s ॲट दॅट टाईम. स्वतः ते एकदा तर 3 वाजता त्यांना मी फोन करून सांगितलं ही लाईन अशी महाराज म्हणतात, का म्हणणार महाराज असं बोललं असतील का ते. तर त्यांना पण ते प्रूफ मला द्यावं लागला की नाही सर ह्याच्या मागे असं आहे म्हणून. म्हणजे ते खूप पेशन्स त्यांनी ठेवलं माझ्याबद्दल. बिकॉज मी खूप क्युरियस होतो की माझ्याकडे 10 ते 15 प्रश्न आहे, आता विचारून घे. शूटिंगच्या वेळी हे असं कसं तसं कसं नको आहे. बरोबर. तर ऑनेस्टली स्पीकिंग खूप मोठी जबाबदारी आहे. आणि पण आम्ही ते सगळ्यांचे व्ह्यू पॉईंट्स आणि सगळ्यांची जे एक आयडिओलॉजी थॉट प्रोसेस आहेत महाराजांना घेऊन ते सगळं आम्ही घडवलं त्या चित्रपटामध्ये. सगळ्यांचा मान ठेवला आहे.
असं काही वेगळं नाही त्याच्यामध्ये दाखवलं पण आपले महाराजांना ग्लोरिफाय खूप केलं आहे आम्ही की महाराज क्रूर नव्हते. महाराजांना शासन कसं करायचं आणि ॲट द सेम टाईम मुघल, पोर्चुगीज आणि सिद्धी आणि हे आणि ब्रिटिशर्स हे सगळ्यांबरोबर एक माणूस एकटा लढत होता. तो खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांना सपोर्टसाठी कोणी आलं नाही बाहेरून असं कोणी. ते मला खूप दुःख वाटायचं जेव्हा राजस्थानवरून औरंगजेब निघून आला किंवा नॉर्थवरून दिल्लीवरून निघून आला खाली पकडायला, तेव्हा 8 वर्ष त्याने एकही किल्ला तो जिंकू शकला नाही. आणि महाराज एकटे त्याच्याबरोबर पोर्चुगलबरोबर सिद्धींबरोबर जे जंजिराचे आहेत एकटे लढत होते. काही सपोर्ट नाही आलं. मला खूप दुःख होतं आजही. तर बोलायचं म्हणजे काय, जेव्हा मी हे शूट करत होतो तेव्हा माझ्या मनात दुःख होतं की यार महाराजांना कसं वाटलं असेल. मला असं वाटतं इकडे आज 300 वर्षानंतर वडूला आम्ही गेलो, आम्ही तिकडे सगळं बघितलं त्यांचं काय पुरंदरला गेलो, पुरंदर किल वगैरे केलं. आय स्वेअर म्हणजे एवढा मोठा फॅन मला वाटलं नव्हतं पण मी खूप मोठा फॅन झाला आहे छत्रपती शिवरायांचा आणि छत्रपती संभाजी. म्हणजे हे कौतुक करायसारखं आहे. सिनेमाचे दिग्दर्शक सुद्धा माझ्यासोबत आहे. सर मला तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की जसं मी अनुपला प्रश्न विचारला की एक कलाकार म्हणून जबाबदारी असतेच असते, त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी दिग्दर्शकावर सुद्धा असते का? कारण का तुमच्या नजरेतून तो सिनेमा आम्हाला बघायला मिळणार आहे. आम्ही सिनेमाबद्दल किंवा न्यूजतर्फे वगैरे आम्ही सिनेमाबद्दल वाचलंच आहे, पुस्तकातून आम्ही महाराजांच्या सगळ्या कारकिर्दीबद्दल वाचलंच आहे, पण सिनेमामधून दाखवताना सुद्धा खूप मोठी कसरत असते आणि ती जबाबदारी असते. कारण का थोडाही कुठे काही चुकीचं झालं तर ऑडियन्स आजचा आपला ऑडियन्स एवढा हुशार झाला आहे की तो लगेच पकडतो आपल्याला. आणि कसं आहे की छत्रपती संभाजी महाराजांसाठी लोक खूप इमोशनल आहेत. बरोबर. तुम्ही रेशो जर बघितला तर इट्स लाईक 51-49 नाव. हो. कारण फॅन फॉलोइंग एवढं आहे शंभूराजेंचं आता की लोक फार इमोशनल त्यांच्याबद्दल काही उलटं सुलटं जर झालं काय खरं नाही. पण आमचे जे हिस्टर होते राजमेमाने सर, तर पुस्तकांचं खूप वाचन झालं आहे, लिगल डॉक्युमेंट्स होते त्यांच्यातनं अभ्यास झाला. सो आम्ही काय केलं की लिबर्टी घेतली आम्ही, पण लिबर्टी इज ओनली इन टू ॲक्शन सिक्वेन्सेस. पण इतिहासाची तोडमोड केलेली नाही आहे. म्हणजे स्वतः हेही म्हणायचे आणि राजमेमाने सरही म्हणायचे की महाराज माफ नाही करणार आपण हे असं केलं तर. सो ते कधीच आम्ही ऑफकोर्स लक्ष खूप ठेवलं त्याच्यामुळे तसं काही व्हायला नाही पाहिजे म्हणून. आणि खूप मोठी जबाबदारी आहे आणि एवढं जाज्वल्य आणि दैदिप्यमान इतिहास आहे शंभूराजेंचा. सो तिकडे कुठेतरी आमच्याकडनं बट्टा लागायला नको. सो त्यामुळे या सगळ्या गोष्टी चालल्या. बरं, तर तुम्हालाच विचारायला आवडेल की मुरुड जंजिराच्या संदर्भातली आपली पूर्ण स्टोरी असणार आहे. मुरुड जंजिराच्या आजूबाजूला पसरणारी आपली स्टोरी असणार आहे. म्हणजे पहिल्या भागामध्ये आम्हाला पहिला भाग याच्यातून दिसून येणार आहे, अष्टक आपल्या भेटीला येणारच आहे. सर, एक असं ना की जेव्हा आपण ऑन लोकेशन शूट करतो ना तेव्हा गोष्टी वेगळ्या असतात, पण आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जाऊन शूट करायचं असतं ना तेव्हा प्रत्येक छोट्यातल्या छोट्या गोष्टीचं सुद्धा लक्ष ठेवलं गरजेचं असतं. मग ते व्हिज्युअल्स दुसऱ्या असू दे किंवा टेक्निकली सगळ्या बाजूने. दिग्दर्शक म्हणून आणि कलाकार म्हणून किती कस लागतो या सगळ्या गोष्टीचं सुद्धा भान ठेवणं तेवढंच गरजेचं आहे जेवढं डायलॉग डिलिव्हरी. मला थोडंसं अजून डिटेलमध्ये क्वेश्चन विचारा तुम्ही, कारण मला ना याचा तर्क कळाला नाही की तुम्ही कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये मला विचारा. माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की डायलॉग डिलिव्हरी असेल किंवा ॲक्शन सिक्वेन्स वगैरे असतील ते तर कलाकाराकडून होऊन जातात, त्या केल्याच पाहिजे असतात. पण अशा सिनेमामध्ये ना टेक्निकलदृष्ट्यासुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. टेक्निकल गोष्टीचा सुद्धा खूप चांगला वापर केला जातो. कारण का कधी कधी ऑन लोकेशनवर सगळ्याच ऑन लोकेशनवर आपल्याला शूट करायला मिळत नाही. काही प्रमाणामध्ये आपल्याला VFX पासून सगळ्या गोष्टीचा वापर करावा लागतो. तर कलाकारची सुद्धा एक खूप मोठी जबाबदारी असते की जर माझ्याकडून काही चूक झाली इथे सुद्धा तर तिकडे सुद्धा काही ना काहीतरी फॉल्ट होऊ शकतो. ती कशी नाही, इकडे माझ्याकडून काही चूक नव्हती कारण आमची प्रिपरेशन एवढी स्ट्रॉंग होती आणि आम्ही प्रिपेअर्ड एवढं स्ट्रॉंगली करून गेलेलो. आमचे वर्कशॉप्स असायचे, सगळं आम्ही चॉकआउट करून घेतलेलं त्या दिवशी की काय सकाळी 8 वाजतापासून संध्याकाळी 6:30 जोपर्यंत डे लाईट आहे तोपर्यंत काय करायचं आहे. शॉर्ट डिव्हिजन, ॲक्शन किंवा ॲक्टिंग किंवा सीन कुठपर्यंत काय, हे सगळं हिशोब त्यांनी बरोबर लावून ठेवला होता. वरखाली होऊ शकतो क्रिएटिव्ह लेवलवरती की अरे बाबा हा कपडा सूट नाही, हे कपडा हे नाही घालायला पाहिजे, महाराजांनी हे कपडा कधी घातलं नव्हतं, त्याच्यावरतीच फक्त विवाद व्हायचा. पण आमची स्क्रिप्ट ऑन अ स्क्रिप्टिंग लेवल एवढी सॉलिड प्रिपरेशन होती ना की असे काही प्रॉब्लेम्स नाही आलेत. हां, VFXबद्दल ते असतं, ते वेगळं डिपार्टमेंट आहे. आता कधी डे लाईट चालली आहे, आता जाते, तर कधी वरखाली झालं, सनलाईट कधी कधी वरखाली झालं की वेगळी गोष्ट. नाही तर अजून असं काही प्रॉब्लेम आम्हाला नाही आला आणि प्रेक्षकांना खूप आवडतं. टचवूड, विच इज व्हेरी गुड थिंग की अजूनपर्यंत असं काय झालं नाही. कारण का मला तुम्हाला विचारायला आवडेल की ऐतिहासिक चित्रपट बनवत असतो ना तेव्हा एक भीतीसुद्धा असते मनामध्ये. कारण का आपण जेव्हा काल्पनिक सिनेमा बनवतो, कमर्शियल सिनेमा बनवतो तेव्हा सगळं आपल्या हातामध्ये लिबर्टी असतेच असते सगळ्या गोष्टीची. दिग्दर्शकाच्या हातामध्ये जेव्हा असा सिनेमा येतो किंवा दिग्दर्शक विचार करतो की या सिनेमा आपण असा बनवला पाहिजे, काय धाकधूक असते,
कास्टिंगपासून ते आत्ताच्या दिवसापर्यंत आणि 22 तारखेपर्यंत सगळीच. ॲक्च्युली एकतर मनाची तयारी करावी लागते पहिले, कारण इतिहास करता तुम्ही संभाजी महाराजांचा, बरोबर. म्हणजे ते कॅरेक्टर तो इतिहासकार कोणताही इतिहास वालायचा असो, कोणताही असो, त्यामुळे ते खूप एकतर भान बाळगावं लागतं त्या बाबतीत की कुठे आपल्याकडनं काही चूक नाही झाली पाहिजे. सो मी स्क्रिप्ट संदीप सरांची ॲक्च्युली स्वप्न आहे, कारण जेव्हा हंबीरराव आम्ही केली, मी हंबीररावला असोसिएट होतो आणि हंबीरराव जेव्हा करत होतो, हंबीरराव जेव्हा रिलीज केली त्या दिवशीच अनाऊन्स केली ते संदीप सरांनी ही पिक्चर धर्मरक्षक. तर त्यावेळेस त्यांचं स्वप्न होतं की नाही मी माझ्या घराण्यावरती केली, पण ज्याच्यामुळं आज धर्म आहे की ज्याच्यामुळं आपण आज आहोत त्यांच्याबद्दल सिनेमा होणं गरजेचं आहे, आणि त्यामुळे कुठेतरी संभाजी महाराजांवरती सिनेमा करायचा. सो ही वॉज द फर्स्ट मॅन टू अनाऊन्स द फिल्म ऑन छत्रपती संभाजी महाराज. सो तिकडनं मग लिखाण सुरू झालं. सो संदीप सरांची स्टोरी आहे ॲक्च्युली. सो स्क्रीन प्लेला सुरुवात झाली. सो 2.5 वर्ष आमचं काम सुरू होतं त्याच्यावरती. आणि परत मेन मुद्दा आला तो VFXचा, कारण एकतर सीमध्ये शूट करायचं होतं, जंजिराचं युद्ध शूट करायचं होतं. सो आम्ही सगळीकडे गेलो, म्हणजे व्हर्च्युअलसाठी मी हैदराबादलाही गेलो आहे, लंडनशी कन्सल्टंट केलं की कसं करायचं म्हणून. इव्हेंच्युअली मग डन झालं की VFX आपल्याला स्टुडिओच्या आतमध्ये करायचं आहे. सो मग राज VFX म्हणून कंपनी आहे तिकडे, आणि अमोल जडे म्हणजे VFX सुपरवायझर, सी वॉज द वन. सो तिकडे बसून मग महेश आणि DOP होते. सो तिकडे ते एक मग त्रिकूट जमलं आमचं, मग तिकडनं मग सुरुवात झाली VFXची. सो इट टूक अ लॉट ऑफ टाईम. नक्कीच. नाही, कारण का जर जसं तुम्ही बोललात की 2.5 वर्ष सुरुवात झाली, 2.5 वर्षापासून सुरुवात झाली. मला तर मित्र बोलून की भले सिनेमा हा 2.5 किंवा 3 तासाचा जरी असला तरी त्याच्या मागे ना खूप वर्षाची मेहनत असते, जी आम्ही आता बघतोयच आहे. म्हणजे आणि मला ना अनुपचं कौतुक आहे, कारण का अनुपला मी पहिल्यांदा अनुपचा इंटरव्ह्यू घेतो आणि पहिल्यांदा असं आलं की नाही यार अनुप ठाकूर सिंग कसं यार एवढं शुद्ध मराठी, अस्खलित मराठी. कारण का जसं तू बोलास की त्या काळाची मराठी खरंच खूप सुंदर होती. आता आपली पूर्ण भाषळलेली आहे, पूर्ण मॉडर्न झाल्या. किती भारी वाटतं की हा फरकसुद्धा आपल्यामध्ये आला आणि तो फरक आता शेवटपर्यंत पुढे राहणार सुद्धा आहे. ॲक्च्युली काय आहे, खूप लोकांना असं वाटतं बघून की ठाकूर अनुप सिंग नाव ऐकल्यावर त्यांना वाटतं अरे साऊथचे कलाकार आहेत हे, यांनी महाभारत केलं यार, आपल्या महाराजांचं कॅरेक्टर आणि मराठी कसे बोलणार की काय शंकामध्ये. हां, पण लोकांना हे माहीतच नाही आहे की माझं जन्म मुंबईला झालेलं आहे, माझं आपलं शिक्षण फर्ग्युसन कॉलेज पुण्याला झालेलं आहे. तर महाराष्ट्राची भूमी म्हणजे माझी जन्म नाही कर्मभूमी दोघेही आहेत. तर आणि पुण्याला आल्यानंतर मी तेच म्हणत होतो कोणाला तरी की दिल्ली किंवा पंजाबवरून पण आला असताना पुण्याला अभ्यासाला तर एका वर्षामध्ये तो मराठी एकदम खतरनाक शिकला. कारण मित्रमंडळ असे आहेत ना, मराठी शिकवणं आणि ते सगळे स्लँग्स जास्त तुम्हाला माहिती आहे, आता बोलायचं नाही आहे मला, तिकडूनच शिकतात आपण. पण जेव्हा महाराजांचा विषय आला तेव्हा एकदम शुद्ध मराठीची एक गरज होती आम्हाला. तर सरांनी मला सांगितलं होतं की बाबा ही मराठी नॉर्मल मराठी नसणार आहे, तर प्रत्येक शब्दाचा उच्चारण चचं च पण झालं ना तर परत रिटेक करावं लागलं, कारण वी कॅनॉट टेक दॅट रिस्क. आणि डबिंगमध्ये मेन महत्त्वाचा सगळ्यात मोठा चॅलेंज, डबिंगमध्ये आम्हाला अक्षरशः एकदम क्लॅरिटी बरोबर एकदम ती मराठी पाहिजे होती ना, जे प्रेक्षकांना एकदम वाटायला पाहिजे हां बाबा एकदम मराठी त्यांनी सांगितलं. आणि मी प्रयत्न केला आहे. नक्की. नाही केलाच नाही, आम्हाला ते कळतं सुद्धा त्यासोबत गप्पा मारताना. बाकी सर सांगतील की त्यांना माझं प्रयास बरोबर वाटले. 22 तारखेला सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे. महाराजांबद्दल खूप मालिकांमधून आम्ही बघत आलो आहे, महाराजांबद्दल सिनेमा सुद्धा बनला आहे. दिग्दर्शकाला मला शेवटचा प्रश्न विचारायला आवडेल की अनुपसोबतचं तुमचं काम, अनुपची वेगळी छटा सिनेमामधून आम्हाला कशी बघायला मिळेल, त्याचं उत्तर मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. आणि छत्रपती संभाजी महाराजांवरती अनेक सिनेमे बनलेच आहेत, काही सिनेमे आता नवीन पद्धतीने बनतसुद्धा आहेत. आपल्या सिनेमामधून कोणते एक वेगळा टच प्रेक्षकांना बघायला मिळेल? नाही, आता कसं मी आता अनुप सरांबद्दल पहिलं बोलतो की अनुप सर म्हणजे मला माहिती नव्हतं की एवढा डेडिकेटेड माणूस असेल तो. म्हणजे वी नो की ही इज लाईक व्हेरी गुड बॉडी बिल्डर, आणि ऑफकोर्स एक टायटल त्यांच्या नावी आहे मिस्टर वर्ल्डचं. सो ते होतंच, एक दडपण होतं की बॉस आता ह्यांच्यासोबत काम करायचं. पण एक सिक्वेन्स होता, त्या सिक्वेन्समध्ये हे मला म्हटलं की मी आज खाना नाही खाऊंगा, मी जेवणार नाही म्हणे आज, आणि मी चप्पली नाही घालणार. म्हटले का नाही, हा सिक्वेन्स तसा आहे म्हणे. सो मग ह्यांनी ॲक्शन सिक्वेन्स येतो, एक 6 दिवस आम्ही शूट केला. हे ना जेवले ना काय केलं, पूर्ण सिक्वेन्स विदाऊट शूज तसं शूट केलं त्यांनी. म्हणजे इनफॅक्ट रात्री इंजरी असायची पायाची, म्हणजे रात्री म्हणजे खूप साताऱ्यामध्ये शूट केलं ॲक्शन सिक्वेन्स, सगळी दगडी होती, पायात सगळी दगडी घुसलेली असायची. सो ते सगळं करूनसुद्धा हा माणूस परत दुसऱ्या दिवशी फ्रेश असायचा शूट करण्यासाठी. सो हे कुठंतरी मला एक गुड व्हायब्रेशन पॉझिटिव्हिटी ह्यांनी मला दिली. सो त्यामुळं मला अजून एक जोश आला की बॉस नाही, हे जर करू शकतो मग आपणही करू शकतो. त्यामुळे ते कुठेतरी एकमेकांना मी मोटिवेट करत गेलो आणि कुठेतरी हा सिनेमा बनत गेला. आणि ऑफकोर्स त्यांनी खूप पुस्तकं वाचलीत, म्हणजे मराठी तर राज सरांनी पुस्तकं दिली ती, पण त्यांनी स्वतः इंग्लिशची पुस्तकं विकत घेतली, कॅरेक्टर अजून समजून घेतलं. सो रात्री मग फोन करायचे, तुम्हाला सांगितलं तसं, भाई सुनना यार ऐसे ऐसे हो रहा है सर, देखो आप
कॅरेक्टर असं का बोललेले, कॅरेक्टरने क्यों ऐसा किया आहे, वडिलांसोबत त्यांचं रिलेशनशिप कसं होतं, हे सगळं होतं. मग इमोशनल किती होते ते. सो प्रत्येक महाराजांच्या जेवढ्या छटा त्याच्यावरती आपला अभ्यास झालेला आहे. त्या हिशोबाने डिस्कशन करूनच आम्ही फ्लोअरवरती गेलो. नाही, खरंच खूप भारी वाटतंय. तुर्तास मी येथे थांबतो, कारण का मला आता 22 तारखेला सिनेमागृहामध्येच सिनेमा बघायचा आहे. OTT वगैरे तर खूप दूरची गोष्ट आहे. मला तर असं वाटतं की असं ऐतिहासिक सिनेमा हे सिनेमागृहामध्येच बघायला काही हरकत नाही. आणि त्याचं ह्याचे व्हिज्युअल्स असे आहेत ना की तुम्ही OTT आणि TV वरती नाही बघू शकत. ह्याचे व्हिज्युअलचं खरं एक्सपिरियन्स जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला चित्रपटगृहातच जावं लागणार आहे. आणि जस्ट एक्सपिरियन्स, कारण ना मुरुड जंजिरा किल्ल्याचा असं हा फाईट कधी दाखवण्यात आलं नव्हतं ह्याच्या अगोदर. तर आपण खूप एक वेगळ्या लेवलवरती आणि सगळ्यात महाग पिक्चर आहे ही, सगळ्यात एक्सपेन्सिव्ह मराठी पिक्चर आपण बनवली आहे. ऑन हिस्ट्री, ऑन रेकॉर्ड आय एम सेइंग दिस. कारण जे काही ह्याच्यामध्ये आपले लोकं लागले आहेत आणि जे काही 500 ज्युनियर आर्टिस्ट वगैरे आपण सगळे लागले, खूप वेगळ्या लेवलवरती बनवलं आहे. मला तेच भीती वाटायची त्यावेळी की आपण एवढं सगळं करतोय, आपण दाखवायचं काय काय आहे, एवढं फुटेज आलं याच्यामध्ये. तर एवढे डेटा मी कलेक्ट करून मग सरांनी 6 महिने बसून ते पूर्ण एडिट वगैरे, फर्स्ट एडिट, सेकंड एडिट, थर्ड एडिट, माय गुडनेस, तेव्हा जाऊन आता ही पिक्चर तयार होती. आणि प्रेक्षकांना खूप आवडेल, कारण ह्याच्यानंतर आमचं पार्ट 2 पण येणार आहे. आणि पार्ट 2 इज गोइंग टू बी मच मोर बिगर लेवल देन दिस. पार्ट 2 इज ऑल अबाउट द बॅटल देन हाव महाराजांना कसं त्यांनी पकडलं होतं, तरी पण महाराज कसे काय त्यांनी ते नाही, म्हणजे ही डिडंट गिव्ह अप टिल हिज लास्ट ब्रेथ. ते पार्ट 2ची कहाणी. पण पार्ट 1 त्यांच्या जन्मापासून त्यांनी काय काय जिंकले, कसं जिंकलं, बुरहानपूरचं खूप अशी गोष्टी आहेत ना जी मी आता नाही सांगणार. आम्हाला असं पाहिजे की चित्रपटामध्ये बघायला असेल. नाही, खरंच खूप भारी वाटतंय. तोपर्यंत धन्यवाद लेट्सअप गप्पा मारल्याबद्दल. आणि खरंच तुमच्या दोघांचा धन्यवाद. महाराजांवरचा नवा कोरा दृष्टिकोन असलेला एक सिनेमा आमच्यासाठी घेऊन येत आहे. तोपर्यंत तुमच्या दोघांना आणि तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. जय शिवराज.